सिंपल रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण सुक्कं चिकन बनवूया. घेतलेलं आहे फ्रेश चिकन. त्यात टाकूया हळद, मीठ. गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. त्याच्यात आपण तेल टाकूया आणि बारीक चिरलेला कांदा. त्याला थोडंसं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण कोथिंबीर टाकलेली आहे. ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे मिक्स केलेलं चिकन आपण कुकरमध्ये टाकूया. कुकरमध्ये टाकलेलं आहे. त्याला थोडंसं परतून घेऊया. 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. एक ग्लास पाणी ओतायचं आहे. पाणी ओतून झालेलं आहे. कुकर लावून घ्यायचं आहे. तीन ते 4 मिनिटं शिजवून द्यायचं आहे. तर आता आपण ग्रेव्हीसाठी साहित्य घेतलेलं आहे. कांदा, कोथिंबीर, आलं, लसूण, टोमॅटो कढईमध्ये टाकून घेऊया. हे सगळं मिश्रण भाजून घ्यायचं आहे आपल्याला. लाल होईपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटं लाल होईपर्यंत भाजायचं आहे. भाजून झालेलं आहे. आता आपण मिक्सरला ग्रेव्ही करून घेऊया. ग्रेव्ही तयार आहे. चला तर आपण मग ग्रेव्ही कढईमध्ये टाकलेली आहे. लाल मिरची पावडर टाकायची आहे. चिकन मसाला टाकायचा आहे. गरम मसाला टाकायचा आहे. लाल होईपर्यंत ते ग्रेव्ही भाजून घ्यायची आहे चांगली. थोडंसं तेल टाकलेलं आहे. ग्रेव्ही तयार आहे आपली. त्यात चिकन टाकून घेऊया. शिजलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे त्याच्यात. आता त्याला परतून घ्यायचं आहे. चिकनला परतून घेतलेलं आहे. चार ते 5 मिनिट शिजून द्यायचं आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे. अशा पद्धतीने आपलं सुक्कं चिकन तयार आहे. तर तुम्ही सुक्कं चिकन कसं झालेलं आहे ते पाहू शकता. तुम्ही घरी बनवू शकता आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. थँक्यू.